गुड मॉर्निंग. आहाडी प्रतीक्षा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघा चाललोय गावी, बाईकवर आहे. ती पण बघा कुठल्या कपड्यावर आहे आणि सगळा नवळ वाटतं सगळ्यांना. हा बरोबर ना साहेब आहे बघा. गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, चला आता दाखवते तुम्हाला रस्ता कसा आहे तो. आणि साडीवर पहिल्यांदाच अशी बसले, थोडस अवघडलेलं वाटतं. ठीक आहे. रस्ता बघा आणि मस्त पाऊस सुद्धा पडला इकडे. तर सगळं ओलं ओलं, सगळं हिरवळ थोडी 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 झाले. अचानक असा ब्रेक लावायला लागतो, रस्ता मध्ये पटकन खराब येतो. इकडे पण सगळं असं गवत निघायला हिरवळ राहतात. जून महिन्याची सुरुवातही नाही झाली ना, गवत बघा किती मोठं झालंय. थोडेसे व्हिडिओ शेक होईल. हा रस्ता बघा. आणि त्या अंकल मोबाईल कानाला लावलाय आणि चालले बोलत. आणि रस्ता बघू शकता तुम्ही किती भारी आहे. इकडे नर्सरी आहे. चला मित्रांनो, अजून पुढे आपण बघूच. हे बघा अजून रस्ते इकडे बनवायचे आहेत. हे कधी बनवणार, आता पाऊस तर पडायला लागला. आम्हाला गावाला यायचं कसं ना जायचं कसं प्रश्न पडणार आहे त्यावेळेस. हा पण रस्ता काय एवढा काही चांगला नाहीये. पूर्ण रस्त्याला खड्डे आहेत. पावसामध्ये काय हालत होणार आहे आमची आम्हालाच माहिती. फक्त काय इलेक्शन आलं का फक्त येणार. हा का हो? इलेक्शन झालं ना का मग जनता जाय भाडमे, असं चाललंय इकडे. बघा हे रस्ते बघा, वाडा वाडा भिवंडी रस्ता. आता पावसाळ्यात आम्हाला शेतीची कामं आहेत, कसं जायचं. आणि तिकडून आम्हाला ठाण्यावरून यायचं बोललं म्हणजे नाशिक हायवेने बोललं तरी आम्हाला खूप लांब पडतो. तो रस्ता जवळचा आहे. आता जवळून माणूस जवळ असला म्हणजे पटकन येतो जातो. तो रस्ता लांब आहे, कसं जायचं. अर्धे अर्धे फक्त रस्ते बनवून ठेवले, थोडे थोडे. बघा इकडे आम्ही अकलोलीला चाललोय. आज व्हिडिओ बनवते कारण परत मी इकडे येऊ शकत नाही म्हणून व्हिडिओ बनवते. कारण ते इकडे येणं जाणं नसतं माझं तसं. ते बघा इथे किती मासे आहेत. ते बघा किती वळवळतात तिथे बघा पाण्यात. आणि ते मोठे आहेत मासे, म्हणजे असं आपल्या 2-2 बोटा एवढेले मासे. आणि ही आपली तांसा नदी आहे. इकडे अकलोलीला आलो होतो आम्ही. चालले टेम्पोमध्ये. आता पुढे मस्त हिरवा हिरवा चालले. पाऊस पडले किती गवत निघाले. जनावरांना चरायला झाले, थोडं उंच झालंय. हिरवा हिरवा मस्त वाटते. अजून मे महिना संपला पण नाही. भाजीपाला लावलेले पूर्ण. कुठला गाव हा?
दिगाशी गाव. पौर्णिमेचा घर मला तिकडे हे ना ते समोर तिकडे. हे बघा भोकरू ना शेंबडा. दिस इज अ शेंबडा. आमच्या गावठी भाषेमध्ये आम्ही त्याला शेंबडा बोलतो. तर हे बघा साहेब इकडे वरत चढलेत आणि काढतील आता. पिकलेत मस्तपैकी. याची कच्ची असताना याचा लोणचा छान होतो. हे बघा त्याला पण देते. ते नको फुटलेला आहे घे ना, घोस घे ना. आईला दे बा. दिस इज अ शेंबडा. हा दिले. आता मी साहेब पाळ बस झाले आता एवढे. साहेब पण उतरले. चला चला मी येते चला. ते बघा साहेब कसे उतरतात. आईला त्या पण पडला मातीत. इथं पाडल्यात साहेबाई 2-3 आणि मातीत गेली सगळी. हे बघा ही भोकूर ना. तर खायला छान असं आयुर्वेदिक आहे ते पूर्ण. मी तर खालाय. त्याची खायला चिकट असते एकदम. पूर्ण चिकटपणा असतो जरा. तर सायबाई थोडीशी पाडली. चढले ते पण ती कशी हातापुरी नाही आहेत, लांब लांब आहेत. ती पाडायला खुडायला जमत नाही त्यांना. आणि हे फांदे कसे कडक असतात ना त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. ते बघा साहेब कसे चढले तिकडे. अहो जाऊ द्या, बस झाली. खाली ना 2 बस झाली. ते बघा तुमच्या हाताजवळ तिकडे बघा. हे बघा चला राहू दे. चला उतरा तुम्ही व्यवस्थित. अजून काही एवढे पिकले नाही पूर्ण, पण हात चिकट चिकट करून ठेवले पूर्ण मी. साहेब उतरले आणि पहिले ते खाले मी. परत येते घेते खाते. मग अशी दाखवले ते आपल्याला काही जास्त दिसले नाही. तर आता ओळखू शकताय ती पिकलेली आहे तिकडे. खाली पण तेवढीच पडलेली आहे ती. किती बाजूले ते बघू शकता. माझ्या डोक्यावर पिकलेले मस्त आहेत खाली खाली. तर आता बघू इकडे मस्त मस्त पिकलेली आहे ते. मस्त गोड आहे. केला मला वाटलं काय चांगलं नाही का. मस्त गोड आहे. साहेब बघा कसं खुडतात. फांद्याच खुडायला लागले ते. तो फांदाच बघा किती पिकले. चला मी पण खुडते थोडे. तेव्हा साहेब भोकरणीची फळं खुडतात मस्त. किती पिकले बघा तुम्ही. मस्त अशी पिकली. अजून खाली पडलेले ते एवढे गोड लागतात ना. खाली असे मस्त खायला गोड गोड लागतात. आणि ते चिकटपणा कमी आहे त्याला. मस्त बघू भोकळीची फळं खुडली पण खाली पण. आणि आता निघालो खाण्याला. मस्त गोड गोड होते.